हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. याच्या अगोदर दोन व्हिडिओ ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवर डिस्कस केलं महा ट्रान्सकोशी रिलेटेड. पहिला होता की नोट्स कशा पद्धतीने तयार करायचा, दुसरा डेप्युटी मॅनेजरची तयारी करत असाल तर काय एक्झॅक्ट तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. हा व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की एक्झॅक्ट अभ्यास कसा करावा. म्हणजे सर आतापर्यंत आम्ही काय करत होता, तुम्ही पण अभ्यास करत होता, बट कुठं ना कुठं केलेल्या अभ्यासामुळे रिझल्ट येत नसतील. अनेक एक्झाम तुम्ही आतापर्यंत दिलात, रिझल्ट येत नसतील तर कुठं ना कुठं प्लॅन मध्ये थोडासा बदल करावा. कोणत्या एक्झामला जास्त महत्व द्यायचं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. राईट. सध्या जो ट्रेंड चालू आहे की स्टुडंट एक एक्झाम्स मल्टिपल, धड हे पण नाही धड ते पण नाही. सो या चक्रातून तुम्हाला वाचायचं असेल, अननेसेसरीली रॉंग पर्सन कडून तुम्ही जर मोटिवेशन घेत असाल तर फायदा त्या पर्सनचा होतो, तुमचा होत नाही. सो या व्हिडिओमध्ये आपल्याला जेवढेही स्टुडंट्स फुल्ली डेडिकेटेड महा ट्रान्सकोचे एक्झाम, ज्यांचा आता अनेक जणांचा मेसेज येतो की सर मला काहीही करून ही पोस्ट क्रॅक करायची आहे, अशा स्टुडंटसाठी हा व्हिडिओ असणार आहे. जे असे स्टुडंट आहेत की सर मी बँकिंगची तयारी करणारा विद्यार्थी आहे, टाइम आहे म्हणून देऊन बघतो, झालं तर झालं, नसता नाही, अशांसाठी नाही. ओके, डन. सो तुम्ही जर आतापर्यंत करत असलेल्या अभ्यासामुळं जे तुमचे प्लान्स आहेत, जे तुमची स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला रिझल्ट येत असतील तर ते प्लान चेंज करू नका. राईट. जसं अगोदरपासून अभ्यास करतो तसंच करत चला. बेस्ट ऑफ लक. बट सर मी अभ्यास करायलो, रिझल्टच हाती येत नाहीयेत, ऑडिटिंगचं केलं तर फायनान्शियल अकाउंटिंग विसरून जात आहे, फायनान्शियल अकाउंटिंगचं केलं तर कॉस्ट अकाउंट लक्षात राहत नाहीये, हे तीन लक्षात राहिले तर ऍक्ट अँड लॉस विसरून जात आहे. आणि ह्या सगळ्यांच्या नादात सर मी सीए बॅकग्राऊंडचा आहे, क्वांट रिझनिंग नाही, त्यामुळे माझं जास्त लक्ष तिकडं आहे. सो एक्झॅक्ट कसं करू, सिच्युएशन थोडंसं कंट्रोलच्या बाहेर जात आहे. सर्वात पहिला दिमाग शांत ठेवायचं. जेवढेही वेळ तुमच्या जवळ दिलेला आहे त्या एकूण दिलेल्या वेळापैकी मिनिमम 60% ऑफ टाइम तुम्हाला द्यायचा आहे एमसीक्यूज कडे. राईट. आता ते एमसीक्यूज टेस्ट सिरीज मधले असतील, बॅच मधले जे पीडीएफ आहेत तिथले असतील, किंवा तुमच्याकडे एखादे एक पुस्तक असेल तिथली असेल, काहीही असू दे, जास्तीत जास्त एकूण असलेल्या टाइम पैकी जर 100 मिनिट असतील तर 60 मिनिट तुम्हाला एमसीक्यू साठी द्यायचे. आणि एमसीक्यू वाचून 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 अनेक वेळेला दिमाग भंड होऊन जातं, काही कळतच नाही काय वाचायलो काय नाही. ते हा खाली ऑप्शन दिसायला ए तर ए, खाली दिसायला बी तर बी, अशी सिच्युएशन होते. म्हणून थोडस दिमागला शांत ठेवण्यासाठी, चार गोष्टी एक्स्ट्रा माहित होण्यासाठी 40% ऑफ टाइम तुम्हाला व्हिडिओला द्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओ अजिबात बघत नसाल, फक्त एमसीक्यू करणार असाल, बरोबर मारणार आहात. ओके. आणि फक्त व्हिडिओ बघत असाल तरीही मरणार आहात. तुम्हाला 60% टाइम एमसीक्यू साठी द्यायचा आहे, 40% टाइम व्हिडिओ लेक्चर साठी द्यायचा आहे. व्हिडिओ लेक्चर साठी का टाइम द्यायचा आहे, कारण व्हिडिओ लेक्चर्स बघल्यामुळं बेसिक स्ट्रॉंग होतात. आणि 40 मिनिट जरी व्हिडिओ बघितलं तर राहिलेले 60 मिनिट ऑटोमॅटिकली तुम्हाला एमसीक्यूज वाचण्याची स्पीड, एमसीक्यूज अंडरस्टँडिंग करण्याची जी स्पीड असते ते वाढत असते. त्यामुळे कुठे ना कुठे व्हिडिओ लेक्चर्स इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर यूज समरी नोट्स इन्स्टेड ऑफ फुल लेंथ मटेरियल. आता आपला हा याच्या अगोदर सुद्धा आपण डिस्कस केला होता, आणखी आपण डिस्कस करूयात. महा ट्रान्सकोची आपली ही बॅच आहे. कंटेंट व्हिडिओ लेक्चर्स ऑडिट मध्ये जर आपण गेलं तर त्या ऑडिट मध्ये जवळपास 8 लेक्चर्स आहेत. आणि त्या 8 लेक्चर्सच्या प्रत्येक लेक्चर्स खाली एक एक पीडीएफ आहे. आणि एक एक पीडीएफ 15-15, 20-20 पानाचा आहे. बरोबर. आणि भलेही तुम्ही ह्याची प्रिंट काढलात तर एक्झामच्या टाइमला ऑडिटिंगचे, कॉस्टचे, ऍडव्हान्सचे, मॅनेजमेंट अकाउंटचे, ह्या सगळ्यांचे पीडीएफ तुमच्यावर असं चारी बाजून आक्रमण करतील, का कळणारच नाही हे वाचू का ते वाचू. त्यामुळं जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे शॉर्ट नोट्स तयार केलात, समरी नोट्स, ते वाचत चालायचं एक्झामच्या पुढं पुढं, जेणेकरून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तुमचं रिव्हिजन होईल. सेकंड पॉइंट. तिसरा पॉइंट, फिक्स डेली टाइम. डेली तुमचं जे टाइम शेड्यूल आहे त्याच्यामधलं काहीही करून 2 तास मिनिमम, भाई 2 तास अकाउंट्सला द्यावेच लागतील. राईट. आणि त्याच्यानंतरचे 2 तास तुम्हाला क्वांट आणि रिझनिंगला द्यायचे आहेत. कारण जसं की परवाच आपण बघितलं की हम भी पहले गए थे तुम भी पहले जाओगे अशी सिच्युएशन झाली. जसं की ऑक्टोबर 2024 मध्ये महावितरणने ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदाचा जो सिलेबस होता, पेपर पॅटर्न होता, तो चेंज केला होता. आता
विद्युत सहाय्यकचा सुद्धा चेंज झालेला आहे. त्यामुळं महापारेषण ज्युनियर लोअर डिव्हिजनल क्लर्क, महाट्रान्सको लोअर डिव्हिजनल क्लर्क, कनिष्ठ लेखा सहाय्यकची ची मुलं, कनिष्ठ लेखा लिपिक चे मुलं जे तयारी करत आहेत, त्यांच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे की सर, त्यांच्यासोबत जसं स्कॅम झालं, त्यांच्यासोबत जसं प्रँक झालं, तसं आमच्यासोबत होईल का? चान्सेस खूप कमी आहेत, बट आपण कोणाचा भरोसा धरू शकत नाही. त्यामुळं 2 तास अकाउंटला आणि 2 तास तुम्हाला क्वांट आणि रिझनिंगला द्यायचे. आता एक्झॅक्ट सोमवार ते शनिवार तुमचं शेड्यूल कसं असलं पाहिजे बघा. जे माझ्याकडून जितकं जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न सोप्या भाषेत आणि तुम्हाला सोयीस्कर असं होईल तेवढं मी करत आहे. कदाचित तुमचे प्लॅन्स ह्याच्यापेक्षा चांगले असतील तर तुम्ही ते एक्झिक्यूट करू शकता. आता सोमवार ते रविवार पर्यंत, उदाहरणार्थ आज जर सोमवार असेल तर सोमवारी तुम्हाला 2 तास सकाळी अकाउंट्सला द्यायचे आणि त्याच दिवशी 2 तास तुम्हाला क्वांटला द्यायचे आणि एक फुल लेंथ टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. 2 तास अकाउंट्स, 2 तास क्वांट आणि 2 तास फुल लेंथ टेस्टसाठी 6 तास मिनिमम तरी एक ऍस्पायरंट स्टडी करू शकतो. काही काही जण 10-10, 12-12 करतात, बट आपण एक एक्झाम्पल घेऊयात 6 तास. अँड त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या टेलिग्रामचा जो क्विज ग्रुप आहे त्याच्यामध्ये 2 क्विज येत असतात, ते क्विजेस तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. हे एवढं तुम्हाला सोमवारी करायचं आहे. मंगळवारी तुम्ही काय करणार? अकाउंट्स सेम 2 तास, क्वांट 2 तास आणि काल जो सोमवारी पेपर फुल लेंथ दिला होता तो पूर्ण पेपर अनालाइज करायचं, कशा पद्धतीने त्याचे क्वेश्चन्स आले होते, काय त्याच्यात चुकलं होतं आणि त्या क्वेश्चन्स पैकी कोणतं कोणतं पार्ट माझ्या सिलेबस मध्ये, माझ्या बॅच मध्ये झालेलं आहे आणि कोणतं कोणतं पार्ट नाहीये, एक वेळेस ओव्हरलुक करायचं. त्याच्याशी सिमिलर आणखी कोणते क्वेश्चन्स आहेत का ते पाहत राहायचं. हे तुम्ही इझिली करू शकता अनालाइज. आणि त्याच्यानंतर क्विज करायचं. क्विज दिलं म्हणजेच काय, 20 MCQ इथे झाले. फुल लेंथ टेस्ट दिली म्हणजे प्रत्येक अकाउंटचे 50 झाले, रिझनिंगचे 20, क्वांटचे 20 आणि मराठीचे 10. याच्यामध्ये तुमचे 40, 20, 10 तुमचे मध्ये कव्हर झाले. म्हणजे ऑन अँड ऍव्हरेज बघितलं तर 130च्या आसपास MCQs तुमचे डेली डोळ्याखालून जात आहेत. साईड बाय साईड तुमचं 2 तास अभ्यास पण होत आहे. अभ्यास झाल्यामुळं MCQ वाचायचं टेन्शन राहणार नाही आणि MCQ दिल्यामुळे अभ्यास मागे पडेल याचं काही टेन्शन राहणार नाही. आणि मंगळवारी टेस्ट न देता तुम्हाला अनालाइज करायचं आणि क्विज देऊन टाकायचे, जेणेकरून हळूहळू तुम्ही पुढे जाल. त्याच्यानंतर बुधवार आणि गुरुवार सेम प्रोसेस, जे तुम्ही सोमवारी केलं होतं तेच तुम्हाला बुधवारी करायचंय. अकाउंट्सला 2 तास, रिझनिंगला 2 तास आणि फुल लेंथ टेस्ट आणि प्लस क्विज. आणि गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे, अकाउंट्स, रिझनिंग आणि बुधवारी दिलेली जी टेस्ट होती त्याचा अनालिसिस तुम्हाला गुरुवारी करायचा आहे. सोमवार ते गुरुवार हे झाले 4 महत्वाचे दिवस. त्याच्यानंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार. शुक्रवारी अकाउंट्सला 2 तास. अकाउंट्सला मी 2-2 तास का द्या म्हणालो, भाई 110 मार्काचा आहे, अंडर एस्टिमेट करायला जमत नाही. मराठी जे सोमवार ते बुधवार, गुरुवार पर्यंत झालं नव्हतं पहिल्या 4 दिवसामध्ये, शुक्रवारी भाई आपल्या मराठीला घ्यायचं आणि त्याच्यानंतर प्लॅन फॉर सॅटर्डे संडे. सॅटर्डे संडेचं नियोजन शुक्रवारी करणं अतिशय महत्वाचं आहे. सॅटर्डे संडेला जर तुमच्या मित्रासोबत, मैत्रिणीसोबत बाहेर जात असाल तर शुक्रवारी रात्री झोपतानाच तुम्ही विचार करून ठेवता की या मॉलला जातो, या मूवी बघायला जातो, तिथे त्या कॅफेला जातो, मग हे करतो ते करतो, असं जसं प्लॅनिंग करून ठेवता तुम्ही मनातल्या मनात. त्याच पद्धतीनं शुक्रवारी तुम्हाला प्लॅनिंग करायची की शनिवारी मी कोणते कोणते टेस्ट देईन, ते 2 टेस्टचे PDF माझ्याजवळ आहेत का, ते बॅच मध्ये अलोकेट झालेले आहेत का, काय नाही, ते सगळं अगोदर विचार करून ठेवायचं, टिक मार्क वगैरे करून ठेवायचं आणि मग प्रॉपर शनिवारी रविवारी त्याचं एक्झिक्युशन करायचं. कारण एक्झाम असंही नाही की 6 महिने लांब आहे, एक्झाम फक्त 50 दिवसाच्या आत आहे. त्यामुळं सॅटर्डे संडे तुम्हाला युटिलाइज करावंच लागेल. ऑल राईट. आणि बघा, संडेला, शनिवारी 3 आवर्स एनी सब्जेक्ट, जे पण तुम्हाला असं वाटलं की बाबा अनेक वेळा असं होतं की, लक्षात घ्या, सोमवारी अकाउंटचं होतं बट क्वांटचं होत नाही, काही ना काही अडी अडचणी येत असतात आणि मग मंगळवारी ऑटोमॅटिक क्वांट होतं, बुधवारी रिझनिंगचं काही ना काही कारणामुळे झालं नाही पण गुरुवारी झालं. तर हे जे क्वांट सोमवारचं राहिलं होतं, बुधवारचं रिझनिंग राहिलं होतं, ते बरोबर शनिवारी घेऊन 3 तास टाइम देऊन पक्क त्याला कच्चं खाऊन टाकायचं, त्याला सोडायचंच नाही. त्याच्यानंतर एक क्विज देऊन टाकायचं आपलं
जे आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये क्विजेस वगैरे येत असतात ते क्विज देऊन टाकायचं. क्विज जर तुमचं 1-2 मिनिटात होत असेल तर मॉक टेस्ट देऊ शकता, जे आपल्या टेस्ट सिरीज मध्ये देण्यात आलेले आहेत. आणि एक फुल लेंथ टेस्ट त्याच दिवशी सॉल्व्ह करायची आणि सेम डे अनालाइज करायचं कशा पद्धतीनं आन्सर्स आले, काय काय चुकलं, काय काय नाही, हे व्यवस्थित फाइंड आउट करायचं. आणि जो शनिवारी कार्यक्रम केला तेच कार्यक्रम रविवारी 3 तास, त्यानंतर क्विज आणि एक फुल लेंथ टेस्ट शनिवारी, एक फुल लेंथ टेस्ट रविवारी. सर टोटल 3 टेस्ट झाले. आणि मी ज्या सरांची टेस्ट सिरीज घेतलेली आहे त्यांनी तर मला 10 किंवा 8 टेस्ट दिले. इथे तर तुम्ही 3 करा म्हणाला. काळजी करू नका, DA2 अकॅडमीची टेस्ट सिरीज घेऊन टाका, त्याच्यामध्ये 25 प्लस फुल लेंथ टेस्ट आहे. काय ये कोई तरीका आहे भीक मागणे का? आता सांगायचं काम आहे भाई, सांगावं लागते मला. आपल्या टेस्ट सिरीज मध्ये 25 फुल लेंथ टेस्ट आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो, ऍडव्हर्टाइज करत नव्हतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 5वं आणि महत्वाचं पॉइंट म्हणजे डायरी फॉर क्विक रिव्हिजन समरी नोट्स. 11वी-12वीला असताना जसं OCM आणि इकॉनॉमिक्सचे पॉइंट्स पाठवावं म्हणून तुम्ही डायरी करत होता, छोटीशी एक पॉकेट साईज डायरी असते किंवा मिनी साईज डायरी, जे बॅगमध्ये कोणत्याही खानात बसते. बाई अशी एक डायरी मस्ट आहे प्रत्येक ऍस्पायरंट साठी, ज्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म्युला लिहायचं. मी जर तुमच्या ठिकाणी राहिलो असतो, डायरीच्या पहिल्याच पेजवर कॉस्ट अकाउंटचे फॉर्म्युले लिहिले असते, कारण मला माहित आहे कॉस्ट अकाउंटिंग मधून 1 ते 2 फॉर्म्युला आहेत. 12वीच्या पुस्तकातलं अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, त्यांनी तर पुस्तकामध्ये एका पेजवर सगळेच्या सगळे सूत्र लिहून दिलेले आहेत. ते पेज ऍज इट इज त्याच्यावरचे त्या पेजवरचे सर्व फॉर्म्युलेज लिहिलं असतो, कारण तिथून एक ना एक फॉर्म्युला येतेच. ओके, सो असे सगळे फॉर्म्युलेज त्याच्यामध्ये लिहिलं असतं. त्याचबरोबर ऍक्ट अँड लॉज मधले पार्टनरशिप ऍक्टचे सगळे सेक्शन्स, GST ऍक्टचे सगळे सेक्शन्स, कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचे सगळ्या ऍक्टचे सेक्शन्स, त्याच्यानंतर जे पण काही इम्पॉर्टंट न्यूमरिकल बेस्ड आन्सर्स असतात, किती दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते, कॉल्स इन एरर्स वरचा इंटरेस्टचा दर किती आहे काय नाही, कोणत्या ह्याच्यावर किती GST आहे काय नाही, किती लाखापर्यंत गेलं तर टॅक्सवर बेनिफिट आहे, अशा सर्व गोष्टी न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चनचे आन्सर्स त्याच्यामध्ये मी तिथे ऍड केलं असतं, जेणेकरून मला रिव्हिजन करायला सोपं जाईल. तिसरं हे झालं 5वं पॉइंट. 6वा जे की अनपॉप्युलर ओपिनियन आहे, बट फॉलो केलात तर कुठं ना कुठं बेनिफिट मिळेल. मिस्टेक लॉग म्हणजेच काय की एखादी मॉक टेस्ट दिलं, त्या टेस्ट मध्ये तुम्हाला 10 पैकी 7 मार्क पडले, 3 मार्क चुकले, तर 3 मार्क कुठं चुकले हे मॅक्सिमम जण काय करत असतात की एक्झाम दिल्यानंतर सोल्युशन मध्ये फाइंड आउट करतात आणि मग हा इथे माझे 3 मार्क चुकले, डन. त्याच्यानंतर त्यांना ते लक्षात सुद्धा राहत नाही की कुठं मार्क्स चुकले होते. बट जिथं जिथं तुमचे मार्क्स चुकले होते त्याचं जर एक यादी बनवली तर तुम्हाला लक्षात राहील की बाबा एक्झाम उद्या म्हणल्यानंतर आज, की मागच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये मी जेवढेही टेस्ट दिले होते, मी जेवढेही मॉक टेस्ट फुल लेंथ टेस्ट दिले होते, त्याच्यामध्ये जवळपास कुठं कुठं चुका झाले होते, मी सर्व ह्या पेजेसवर असं प्रॉपर पद्धतीने लिहून काढलेलं आहे. मग उद्या एक्झाम म्हणल्यानंतर आज एक दिवस रात्री बसून चेक करायचे की आपले कुठे कुठे मिस्टेक्स झाले होते, आणि सर्व गोष्टी ते मिस्टेक्स रेक्टिफाय करून तिथे लिहून टाकलेलं आहे, ते अनालाइज करायचं, जेणेकरून आपल्या आपल्या झालेल्या भूतकाळातील चुका लक्षात येतील. त्याच्यामुळे भविष्य काळात आपल्याला चुकांचा सामना करावा लागणार नाही किंवा आपल्या हातून कोणतीही चूक होणार नाही. 7वा सर्वात महत्वाचं, अंडरस्टँड द क्वेश्चन पेपर पॅटर्न. तुमचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न बघा किती सोपा आहे एकदम. 50 अकाउंटचे प्रोफेशनल नॉलेजचे 50 प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील. ओके, 50 पैकी साधं सिंपल लॉजिक आहे, 50 पैकी 40 प्रश्न तुम्हाला येतील 2 मार्कासाठी आणि 10 प्रश्न येतील 3 मार्कासाठी. 40 गुणिले 2 किती झाले 80, आणि 10 गुणिले 3 किती झाले 30. टोटल पेपर किती मार्काचा झाला तुमचा 110. हा जर एक प्रश्न चुकला ह्याच्यातला तर 0.5 मार्क्स कटतील, याच्यातला एक प्रश्न चुकला तर 0.75 मार्क्स तुमचे नेगेटिव्ह मार्किंग मध्ये जातील. आता ही एकदम बेसिक आणि इझिएस्ट वे आहे की पेपर पॅटर्न समजून घ्यायचा. आता तुम्हाला हे जे 40 प्रश्न येतील, हे जे 40 प्रश्न येतील, जे की प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे, हे कुठून येतील? हे सर्व प्रश्न येतील 1 लाइनर्स, छोटे छोटे प्रश्न येतील, जे की आपल्या टेस्ट सिरीज मध्ये टाकण्यात आलेले आहेत. बट तुमचा कार्यक्रम करणारे प्रश्न ते येतील हे 10, जे की प्रत्येक प्रश्न 3 मार्काला आहे. आता 10तून
5 प्रश्न येतील तुम्हाला फॉर्म्युला बेस, ज्याच्यामध्ये तुम्हाला सूत्र वगैरे विचारण्यात येतात किंवा सूत्राचा वापर करून तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचा आन्सर फाइंड आउट करावं लागतं. आता सूत्र कुठूनही येतील, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ मधून येतील, 11वी 12वी मधून पुस्तकातून येतील किंवा कॉस्ट अकाउंटचे येतील, क्विक रेशो, लिक्विड रेशो, अनेक रेशो आपल्या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेले आहेत. डेट टू इक्विटी रेशो, अशा सर्व रेशोचा वापर करून काढावा लागेल किंवा त्याच्यानंतर तुम्हाला राहिलेले 5 प्रश्न येतील न्यूमरिकल बेस, ज्याच्यामध्ये तुम्हाला गणित वगैरे देण्यात येतील आणि त्या गणिताचा वापर वगैरे करून न्यूमरिकल कॅल्क्युलेशन्स करून तुम्हाला आन्सर फाइंड आउट करावा लागेल. आता एक जस्ट एक अझम्पशन आहे, असंही होऊ शकतं की या 5 पदे जे फॉर्म्युला बेस आहेत ते सोपे होऊ शकतात, भले 3 मार्काला असेल, बट आन्सर देण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, 10 सेकंद पण इनफ आहेत. किंवा ह्याच्यातले काही क्वेश्चन्स असतील जे की 5 पैकी 2 क्वेश्चन एकदम असे असतील की तुम्ही आजपर्यंत कधी बघितलेच नाहीये, ओके, काय कळत पण नाहीये, क्वेश्चनच एवढे मोठे आहेत की वाचायलाच 2 मिनिटांपेक्षा जास्त टाइम लागेल, अशा प्रकारचे येतील आणि राहिलेले 2-3 सोपे येतील. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की 40 वन लाइनर्स असतील, 10 न्यूमरिकल बेस असतील, जे की कॉस्ट अकाउंटिंग मधून येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. आणि कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतील ते आपल्याला अपकमिंग मे 2025 मध्ये आपल्याला ते सर्व कॉस्ट अकाउंटचा सिलेबस आपला चालू होईल, त्याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. हा आपला पेपरचा पॅटर्न आहे. त्यामुळं अभ्यास करत असताना जेवढं वेटेज तुम्ही न्यूमरिकल्सला देताय तेवढंच वेटेज वन लाइनर्सला सुद्धा द्या, थेरी बेस्ड क्वेश्चन द्या, जे की 40 क्वेश्चन 2 मार्काला टोटल किती मार्क्स झाले, 80 मार्क्स. आता हे सर्व गोष्टी कव्हर करण्यासाठी, हे सर्व गोष्टी क्लिअर करण्यासाठी DA2 अकॅडमी कशा पद्धतीने तुम्हाला मदत करेल बघा. सर्वात पहिला आपली टेस्ट सिरीज आहे, भैया आता एवढं तर सांगावे लागेल ना, एक टेस्ट सिरीज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट सिरीज डेप्युटी मॅनेजरची प्रिपरेशन करत असाल किंवा लोअर डिव्हिजनल क्लर्क LDC ची प्रिपरेशन करत असाल, तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता, जे की 3 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी आणि वर्षभरासाठी, 3 मंथ, 6 मंथ आणि 12 मंथ, वर्षभरासाठी तुम्हाला त्याचा ऍक्सेस मिळेल. 3 महिन्यासाठीची प्राइस त्याची 1000 आहे, 6 महिन्याची प्राइस 1500 आहे आणि वर्षभराची प्राइस टेस्ट सिरीजची एकदम महागाई वाढली, सॉरी फॉर दॅट. 3 महिन्याची प्राइस 500, 6 महिन्याची प्राइस 1000 आणि वर्षभराची प्राइस 1500 आहे. याच्यावर इफ इन केस तुम्ही बॅच घेतलं तर या पर्टिक्युलर प्राइसवर तुम्हाला 80% ऑफ मिळेल. सपोज तुम्ही ऑलरेडी माझ्याकडे बॅच घेतला, टेस्ट सिरीज परचेस करायची आहे, तर या रिस्पेक्टेड प्राइसवर तुम्हाला 80% ऑफ मिळेल. 80% ऑफ मिळाल्यानंतर 500 ची टेस्ट सिरीज मिळेल 100ला, 1000 ची मिळेल 200ला आणि 1500 ची मिळेल तुम्हाला फक्त आणि फक्त कितीला, 300 रुपीजला. हे झालं टेस्ट सिरीज. सर मला व्हिडिओ लेक्चरची बॅच जॉईन करायचं आहे, मला सर्व बेसिक्स 11वी 12वी कॉस्ट अकाउंट, ऍडव्हान्स कॉस्ट अकाउंट, मॅनेजमेंट, ऑडिटिंग, इन्कम टॅक्स, हे सर्वांचे बेसिक्स तुमच्याकडून व्हिडिओ थ्रू, नोट्स थ्रू समजून घ्यायचे आहेत, मग तुम्ही आपली महा ट्रान्सकोची बॅच, जी की नगर परिषदच्या एक्झाम्सला सुद्धा लागू होईल, ती बॅच परचेस करू शकता. ही पण आपली बॅच तुम्हाला 3 डिफरंट शेड्यूल मध्ये मिळेल, 3 मंथ, 6 मंथ अँड 1 इयर, ज्याला आपण 12 मंथ्स म्हणून हे करू. 3 महिन्याची बॅच 1000, 6 महिन्याची बॅच 1500 आणि वर्षभराची बॅच तुम्हाला 2000 ला मिळेल. जेव्हाही केव्हाही सण असतील, एखादा एक ओकेजनल असेल, फेस्टिवल असेल, जसं की मागच्या महिन्यात 14 एप्रिलला आंबेडकर जयंती होती, त्याच्यानंतर अक्षय तृतीया आणि 1 मे महाराष्ट्र दिन होता, तर त्याच्यावर 20% ऑफ होता. असं काही सण आलं तर 10-20% बॅचवर मिळत जाईल, अदरवाईज ही रेग्युलर प्राइस त्याच्यावर असेल. आणि ज्यावेळेस हा व्हिडिओ अपलोड होईल चॅनलवाला, तर ह्या सर्व बॅचेसवर 20% ऑफ आहे. म्हणजे 1000 ची बॅच तुम्हाला मिळेल, सॉरी, या बॅचची प्राइस 1000च आहे, तर 960 च्या आसपास जाईल. ऍक्च्युअल मध्ये होती 1200, बट तुम्हाला मिळेल 960 ला. ओके, 1500 ची बॅच मिळेल 1200 ला आणि 2000 ची बॅच मिळेल तुम्हाला अराउंड 1600 रुपये मध्ये. तर हे सर्व बॅचचे डिटेल्स आहेत, तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहेत, तरी सांगायचं एक वेळेस माझं काम. आणि सर्वात इम्पॉर्टंट, डिस्क्रिप्शन मध्ये टेस्ट लिंक देण्यात आलेल्या आहेत आणि या बॅचेस सुद्धा लिंक देण्यात आलेल्या आहेत. फ्री डेमो टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता, जेणेकरून तुम्हाला चेक करता येईल किती मार्क्स मिळत आहेत. ओके, या सेशनसाठी एवढंच.
भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या व्हिडिओज.